राजा शिवाजी सिनेमात जर खरंच कोणाची खास एंट्री दाखवली असेल तर ती होती सलमान खान यांची, ज्यांनी जीवा महाला यांचं पात्र साकारलं होतं. त्या जीवा महालांच्या एंट्रीसाठी प्रेक्षक आधीपासूनच खूप उत्सुक होते, कारण ट्रेलर, टीजर किंवा पोस्टरमध्ये आत्तापर्यंत तरी सर्वच महत्त्वाची पात्र उघड करण्यात आली होती, त्यांचे लुक रिव्हील करण्यात आले होते. मात्र जीवा महाला या एका पात्राला मुद्दामून रितेश देशमुख यांनी खास सिनेमासाठी राखून ठेवलं होतं आणि ज्याप्रमाणे त्यांची हाईप क्रिएट झाली होती त्याच टाईपची त्यांची एंट्रीसुद्धा झाली. तसं पाहायला गेलं तर सलमान खान यांचा सिनेमात स्क्रीन टाईम हा खूपच कमी आहे. ते स्क्रीनवरती जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटांसाठी येतात, पण तेवढ्याच वेळेत ते त्यांची जीवा महाला म्हणून एक वेगळीच छाप सोडतात. आता जीवा महाला हे नाव तर सर्वांनाच माहिती आहे. आपण लहानपणापासूनच प्रतापगडाचा इतिहास वाचत किंवा ऐकत आलो तर त्यात जीवा महाला यांचा खूप ठळक अक्षरात उल्लेख केला जातो, कारण त्यांची कामगिरी ही तशीच होती. पण आपण जर लक्ष दिलं तर जीवा महाला यांचं नाव हे फक्त प्रतापगडाच्याच प्रकरणात बाहेर येतं. त्याआधी किंवा त्यानंतर जीवा महाला हे नाव आपल्याला जास्त कुठे ऐकायला मिळत नाही. का त्याच्या आधी किंवा त्यानंतर शिवाजी महाराजांबरोबर अनेक युद्धात ते लढले नसतील? का मग त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जात नाही? किंवा ते कुठून आलेत, काय, याबद्दलही कुठेच काही माहिती मिळत नाही. मग ते कोण होते? कशा अचानकच ते प्रतापगडाच्या प्रकरणात बाहेर येतात? तर हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओतून. आपण सगळ्यांनीच लहानपणापासूनच एक वाक्य ऐकलंय, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पण कधी विचार केलाय का, हा जीवा महाला नेमका कोण होता? इतिहासात बघितलं तर जीवा महाला हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक होते. पण गंमत कशी आहे बघा ना, त्यांच्या जन्माची, कुटुंबाची किंवा वंशाची कुठलीही एक्झॅक्ट माहिती आपल्याला सापडत नाही. म्हणजे ते राजघराण्यातले नव्हते, ते एखाद्या मोठ्या सरदार घराण्यातले नव्हते, ते होते एक सामान्य माणूस, बहुधा मावळ किंवा पश्चिम महाराष्ट्रातून आलेले शेतकरी किंवा साध्या कुटुंबातून. पण इथेच त्यांची खरी ओळख सुरू होते, खालच्या स्तरातून उठून महाराजांच्या सर्वात विश्वासू माणसांपैकी एक बनणं. आता प्रश्न येतो, इतका मोठा पराक्रमी माणूस इतिहासात कमी का दिसतो? कारण त्या काळात इतिहास लिहिला जायचा राजे, सरदार आणि मोठ्या युद्धांवर. अंगरक्षक, सैनिक, त्यांची नावं फारशी नोंदली जात नव्हती. म्हणूनच जीवा महाला पुस्तकात कमी पण लोकांच्या मनात जास्त जिवंत राहिले. आणि मग येतो तो क्षण जो त्यांना अमर करून गेला. सन 1659, ठिकाण प्रतापगड, जिथे अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट होणार होती. नियम ठरला, दोघांनी फक्त एक अंगरक्षक आणायचा. अफजल खानासोबत होता क्रूर योद्धा सय्यद बंडा आणि महाराजांसोबत होते जीवा महाला. भेट सुरू झाली आणि अचानक विश्वासघात. अफजल खानाने महाराजांवर हल्ला केला, महाराजांनी स्वतःचा बचाव केला, पण त्या क्षणी सय्यद बंडा तलवार घेऊन महाराजांवर झेपावला. हा तो क्षण होता जिथे 1 सेकंद उशीर झाला असता तर इतिहास बदलला असता. आणि तिथेच जीवा महाला विजयसारखे पुढे आले. एका झटक्यात त्यांनी सय्यद बंडांचा हात छाटला आणि त्याचा अंत केला. त्या एका क्षणात महाराज वाचले, स्वराज्य वाचलं आणि इतिहास बदलला. आणि म्हणूनच आजही ते वाक्य जिवंत आहे, होता जीवा म्हणूनच वाचला शिवा.